राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो सगळ्याचं मनपूर्वक स्वागत आहे. चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे मूग डाळीची रेसिपी. मूग डाळीची रेसिपी कशी करायची ते ज्यांना तुरीच्या डाळीनं ॲसिडिटी होती ना त्यांनी ना असे मूग डाळ करून खायची. मूग डाळीनं ॲसिडिटी होत नाही. आता ही मूग डाळ पातेल्यात शिजवलेली आहे ती दाखवणार आहे तुम्हाला. इथं मूग डाळ घेतली, पाणी गरम करायला ठेवलं पातेल्यामध्ये मूग डाळ करून बघायची. खूप छान लागते, काही न टाकता इतकी चवदार लागते म्हणतात. तुम्ही असे करून बघा. आता इथं टाकली आपण मूग डाळ पातेल्यामध्ये शिजायला. ज्यांना कसं तुरीच्या डाळीनं ॲसिडिटी होती ना तर मग त्यांनी काय करायचं, अशी मूग डाळ शिजवून खायची. ह्याने ना ॲसिडिटी होत नाही. आणि आपल्याला कसं आता रोज रोज प्रश्न पडतो तुरीच्या डाळीचं वरण तर मुगाच्या डाळीचं पण छान वरण बनवू शकतं. आता इथं काय करायचं, 15-20 मिनटं ना आधी मुगाची डाळ शिजू द्यायची आणि नंतर वरून टमाटर टाकायचं. बरोबर नाही टाकायचं, आधी शिजून घ्यायची आणि मग थोडी अर्धी राहिली शिजायची का टमाटर टाकायचं. झालं आता इथं आपलं शिजून मुगाच्या डाळीचं वरण करतोय ना आपण, तर मूग डाळ झाली आपली आता इथं शिजून. तर अशी बघा, अशी शिजवायची, लय गाळा बी नाही शिजवायची. इकडं तेल ठेवलं होतं मी गरम करायला आणि वरण तुरीचं वरण हो मुगाचं वरण हो लोखंडाच्या कढईत फोडणी दिली ना इतकं सुंदर लागतं. आता इथं आधी जिरं मोहरी टाकली होती, आता लसूण टाकलं आहे. माझ्याकडं कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही आहे आणि असं काही नसतं. आता हिंग टाकलं की आपल्याला कोथिंबीर कढीपत्ता पाहिजेच, त्याला आडून नाही बसायचं. नुसतं जिरं मोहरीची लसणाची फोडणी दिली तरी बिना साधी सोपी खूप छान लागतं. आता इथं झालं आपलं. आता मी इथं मिरची पावडर टाकली आहे. असं वरण करून बघा. वरण जर केलं ना तर खायला सुद्धा पुरणार नाही, असं एवढं चविष्ट आणि चवदार होते वरण. बघा किती छान. कोथिंबीर पाहिजे, कढीपत्ता पाहिजे असं काही नाही, साधं सोपं. फक्त आपण मन लावून कुठली वस्तू केली ना तर खूप चांगली चवदार होती. आणि गरम पाणी करून घेतलं होतं, वरणाला गरम पाणी करून टाकलं आणि वरणाला किंवा कशालाही गरम पाणी करूनच टाकायचं. आता इथं मीठ टाकते मी, जसं तुम्हाला वाटेल मीठ आणि तिखट वगैरे तुमच्या हिशोबानं तुम्ही टाकू शकता. बघा झालं आपलं. वरणाला फोडणी देऊन झाली. मैत्रिणींना असं वरण करून खा. मुगाच्या डाळीचं इतकं सुंदर लागतं, खूप छान, इतकं चवदार लागतं की प्रमाणाच्या बाहेर. वरणाची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मैत्रिणीनं कढीपत्ता आणि कोथिंबीर आणायला मला वेळ नव्हता भेटला. मी तुम्हाला सांगत राहते ना, मला दुकानाकडं पण शॉपकडं पण लक्ष द्यावं लागतं. तर बघा आता आपले वरण किती छान झालं पा, मस्त एकदम. असं वरण बघा मुगाच्या डाळीचं.